मी 2020ला निवडून आलो. अतिशय नौका आमदार, परंतु त्या काळामध्ये वित्तमंत्री अजितदादा होते. मी त्यांना भेटण्याची इच्छा त्यांच्या पीएच्या माध्यमातून पोचवली. त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मंत्रालयात या. आमदार निवासला आल्यानंतर मी सर्वांशी चर्चा करू लागलो. म्हटलं बा 6 वाजता मंत्रालयात येतात का संध्याकाळचे 6 वाजता सांगितले. ते म्हणे तुम्ही सकाळच्या 6 वाजता जर तिथे हजर नसले तर तुमचा नंबर कटला. मी सकाळी 6 वाजता हजर झालो आणि पाहतो तर दादा 15 मिनटं आधी त्या ठिकाणी मंत्रालयात हजर होते. त्या ठिकाणी त्यांचा वक्तशीरपणा आणि अनेक गोष्टींचा अनुभव माझ्या पाठीशी त्या काळामध्ये आहे. मी निवडून आलो त्या काळामध्ये माणसाचं मन हेलावून टाकणारं कोविड-19चं महाभयंकर संकट होतं. राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. नगरविकास मंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब होते. आणि यांनी त्या काळामध्ये राज्याची परिस्थिती अतिशय आर्थिक चांगली नसताना देखील सर्वसामान्य माणसापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्याचं सातत्यानं काम केलं. हे देखील तुम्हाला प्रामुख्यानं ते नोंद घ्यावं लागणार आहे. आणि अशा काळामध्ये मी वित्तमंत्री या नात्यानं दादांना म्हटलं की आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये देखील काही प्रश्न आहेत तर ते सोडवले गेले पाहिजेत. त्यांनी सांगितलं की तुम्ही सभागृहात मांडा. मी सभागृहामध्ये प्रश्न मांडला की गेल्या 15, 18, 20 वर्ष झाले निकष पात्र आहे, मूल्यांकन झालं, यादीमध्ये नाव आहे, अशा विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, महिला भगिनींना वेतन अनुदान मिळालं पाहिजेत. आणि आपल्या माहितीकरता त्याच्यानंतर मी आमच्या शिक्षण मंत्री सन्मान्य वर्षाताई गायकवाड आम्ही पाठपुरावा केला आणि मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 15, 18, 20 वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना, महिला भगिनींना वेतन अनुदान मिळालं. ही फार मोठी उपलब्धता वित्तमंत्री या नात्याने या महाराष्ट्रामध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेली आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले. सरकार बदललं. सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले. दीपकजी केसरकर शिक्षण मंत्री झाले. आणि त्या ठिकाणी सभागृहामध्ये मी हा प्रश्न मांडला की या ठिकाणी पुन्हा टप्पावाढ दिल्या गेली पाहिजेत. आपल्या माहितीकरता दीपकजी केसरकर साहेबांनी 1160 करोड रुपये त्याला टप्पावाढ दिली आणि शिंदे साहेबांनी त्याला दुजोरा दिला. त्यांनी सांगितलं की याची मी वित्तमंत्र्याकडून निश्चित रूपानं त्या फाईलवर सही करून गेली आणि त्या ठिकाणी 1160 करोड रुपये पुन्हा टप्पावाढ मिळाली. मी हे याच्यासाठी अनुभव सांगून राहिलो की त्यावेळेस कोविडचा काळ होता साहेब. आरोग्य सुविधा पुरवता हे देखील त्यांना प्रश्न मिटवायचे होते शिक्षण क्षेत्रातले. पुन्हा सरकार बदललं. आता सन्मान्य देवेंद्र फडणवीस झाले. या तिन्ही सरकारमध्ये वित्तमंत्री मला अजितदादाच होते आणि वारंवार त्यांच्याशी माझा संपर्क झाला. सभागृहामध्ये मी लक्षवेधी लावली की पुन्हा यांना टप्पावाढ देण्यात यावी. या लक्षवेधीचं उत्तर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलं आणि त्या ठिकाणी 970 करोड रुपये पुन्हा टप्पावाढ दिली आणि त्याला देखील वित्तमंत्री या नात्यानं त्यांनी ग्रीन सिग्नल दिला. ही देखील फार मोठी फलश्रुती त्यांच्या कार्यकालात झाली. असे अनेक अनुभव अजितदादांच्या माध्यमातून आले. आपल्या सर्व पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितले या ठिकाणी की प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या सकाळी खुर्चीत येऊन बसल्याबरोबर पहिलं जर काम कोणतं असेल तर महाराष्ट्रातले आपल्या जे सहकारी आहेत विधानभवनमधले त्या सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. अतिशय चांगलं काम त्यांच्या कार्यकालात झाले. सर्वसामान्य माणसाला MLC करण्याचं काम जर कोणी केलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर ते अजितदादा यांनी केलेलं आहे असं मी आवर्जून या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे. सुनेत्राताई असतील त्यांचा सर्व परिवार यांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी सन्मान्य अजितदादा असतील, स्वरूपसिंगजी नाईक साहेब असतील, मान्य सर्वश्री अशोकजी मोडक असतील, मान्य स्वर्गीय गंगाधरजी पटणे असतील, या दिवंगत नीलाताई देसाई असतील, या सर्व दिवंगतांना मी माझ्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने आदरांजली वाहतो. आणखीन या ठिकाणी अमरावती विभागाचा शिक्षक प्रतिनिधी या आमदार म्हणून या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून त्यांना आम्ही मनापासून आदरांजली वाहतो. धन्यवाद. थँक्यू. ओम शांती. उपसभापती